सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईचे नित्य राजोपचार दर्शनासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशा अनेक तीर्थांचं वर्णन करत यमाच्या यातनातून मुक्ती मिळण्यासाठी कपिल तीर्थामध्ये स्नान करावं, तर परशुरामांनी आपल्या मातृहत्या आणि गोत्रहत्या या दोन पातकांच्या शमनार्थ या करवीर क्षेत्रामध्ये स्नान केलं। प्रल्हादाचं पितृहत्येचं पातक जे त्याला नव्हतं, पण तरीही त्याच्या मनानं त्याला शंका दाखवून दिली आणि त्या पितृहत्येचं पातक या करवीर क्षेत्रामध्ये गेलं। नारदाला दक्षशापानं कुठेही स्थिर होता येत नाही, पण करवीरमध्ये जयंती गोमती संगमावरती कृष्ण दर्शनानं त्याचं पातक गेलं आणि त्याचा शाप नष्ट झाला। जगातले कुठलेही शाप या करवीर क्षेत्रामध्ये लागू पडत नाहीत, असं हे महान क्षेत्र आहे। या क्षेत्राचा विस्तार जर बघितला तर 48 योजन असा या क्षेत्राचा विस्तार त्रेतायुगामध्ये कृतयुगामध्ये होता। त्रेतायुगामध्ये तो 24 झाला, द्वापारात तो 12 झाला आणि कलीमध्ये तो केवळ पंचक्रोश म्हणजे 6 योजनाचा शिल्लक राहिला। आणि परंतु या प्रत्येक योजनांचं हे पावन असं क्षेत्र आहे, जिथं निवास करावा अशी इच्छा ब्रह्मदेवादी देवतांना होते। या देवीच्या मुक्तिमंडपामध्ये पूर्वीच्या मणिकर्णिकेच्या तीरावरती हा मुक्तिमंडप होता। या मुक्तिमंडपामध्ये जर काही दान केलं, यज्ञ केला तर त्याचा अनंत असं पुण्य मिळायचं। इथं देवसुद्धा सगळेजण जगदंबेची आरती करायला येतात। तिन्ही वेळेला करताल समायुक्त अशी जगदंबेची उदय उदय शब्दानं म्हणजे उदयोस्तु शब्दाची उदयकाराची गर्जना करून जगदंबेची आरती करतात। नवकोट सख्यांसह भगवती कात्यायनी हातामध्ये सुवर्ण दीप घेऊन आरती करते। त्यावेळेला 64 योगिनी चौऱ्या पंख्यांनी देवीला वारं घालतात। उदोकाराच्या शब्दानं हा सगळा असमंत दुमदुमून निघतो। भैरवादी सगळे गण दंडपाणी हातामध्ये चोपदंड घेऊन या सोहळ्यासाठी उभे राहतात। छत्र चामर घेऊन सगळे देव उभे राहतात। हा असा आरतीचा सोहळा जो कोणी बघतो त्याचा सगळा जन्म सफल झाला, त्याला सगळी सुख प्राप्त होतात। त्याची चोरी, मद्यपान, मित्रांची द्वेष, ब्रह्महत्या, गुरुतल्प म्हणजे गुरुशी द्वेष, कुठल्याही प्रकारचं पातक असेल तर जगदंबेच्या केवळ आरतीच्या दर्शनानं ते नष्ट होतं। खूप वाती उजळून जो कोणी जगदंबेची आरती करतो त्याला अनंत पुण्य प्राप्त होतं। नैवेद्याच्या समयी मात्र जो कोणी देवीला बघतो त्याला सर्वापराधानं मलिन होऊन त्याला यमाचे किंकर यमदूत त्याला शासन करतात। म्हणून नैवेद्याच्या वेळेला मात्र देवीला पाहू नये। मात्र तिन्ही वेळेला जो कोणी देवीचा आरतीचा सोहळा पाहतो तो साक्षात मोक्षपदाला जातो। जो कोणी देवीचं नित्य दर्शन घेतो तोही मोक्षपदाला जातो। या करवीर क्षेत्रामध्ये मुख्य असं कर्म 2च आहेत, एक जगदंबेची आरती बघणं, तिन्ही वेळेला दर्शन करणं आणि आलेल्या अतिथीला भिक्षादान करणं। ज्या क्षेत्रामध्ये जे काही पाप अर्जन होतं ते सगळं अतिथीला भिक्षा देण्यानं आणि जगदंबेची आरती पाहण्यानं नष्ट होतं। या दोन्ही शिवाय या करवीर क्षेत्रामध्ये दुसरा काही आचारच नाही। इथं पुष्पांजली 4 वेद जणू पुष्पांजली देतात। साक्षात जगदंबेला मंत्रपुष्प अर्पण करायला 4 वेद मूर्ती रूपाने येतात। त्यामुळं जे कोणी इथं जगदंबेला मंत्रपुष्पांजली अर्पण करतात ते साक्षात वेदपुरुषाची कृपा प्राप्त करतात। मुक्तिमंडपेमध्ये क्षेत्र महात्म्य, पुराण महात्म्य जे कोणी सांगतात, ऐकतात, तिथं कीर्तन करतात ते सगळे पुरुष, सगळे जन धन्य होतात। काम क्रोधाच्या सगळ्याचे नष्ट करून ते मुक्तीला प्राप्त करतात। जे कोणी मोल देऊन म्हणजे मोबदला देऊन या गीत वाद्य नृत्य या मंदिरामध्ये या मुक्तिमंडपामध्ये सादर करवतात ते इंद्रलोकामध्ये वास करतात। अशा प्रकारानं जो कोणी अहो विश्वेश्वरी क्षेत्र मरणादपि नो भयम, पण या करवीर क्षेत्रामध्ये कामदम ही सकामानाम निष्कामानांच मोक्षदम नान्यं दृष्टं मया क्षेत्रम करवीरपुरम विना, म्हणजे मनात असलेल्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार आणि जो कोणी निष्काम आहे म्हणजे ज्याची कसलीच इच्छा नाही त्याला मोक्ष देणारं करवीरासारखं क्षेत्र मी अन्यत्र कुठं बघितलं नाही। साक्षात पराशर महर्षी सुद्धा या करवीर क्षेत्री वास्तव्याला आले। ही कथा आता तू पुढे श्रवण कर असं म्हणून या ठिकाणी करवीर महात्म्याचा हा 6वा अध्याय संपूर्ण झाला। जय जगदंबोदयोस्तु।
आनन्दामृताकर्षिणि आनन्दामृताकर्षिणि अमृतवर्षिणि हरादिपूजिते शिवे भवानि आनन्दामृताकर्षिणि अमृतवर्षिणि हरादिपूजिते शिवे भवानि आनन्दामृत आकर्षिणि श्रीनन्दनादि संरक्षिणि